कुछ टेररिस्ट कैंप भी बर्बाद हुए हैं। ये एक अच्छी खबर है। इससे ये चीज़ यही दर्शाती है कि हमारे पास विल पावर है इंडियन एयरफोर्स को इस्तेमाल करने के लिए, हमारे पास वेपन सिस्टम है इसको डिस्ट्रॉय करने के लिए। और पाकिस्तान जिन्होंने टेररिस्ट कैंप जो पाकिस्तानी ऑक्यूपाइड कश्मीर में थे, जो हमारे आर्टिलरी रेंज के बाहर थे, उनको और वो पीछे ले गए थे। लेकिन एयरफोर्स के पास ये कैपेबिलिटी है, पाकिस्तान में टेरर कैंप कहीं पर भी जाए तो उसे डिस्ट्रॉय करना हमारे कैपेसिटी के अंदर है। तो हमने ये हमारा रिजॉल्व दिखाया हुआ है। उस पर नुकसान कितना हुआ ये आने वाला समय बताएगा, लेकिन इससे पाकिस्तान और डर जाएगा। सर, जानकारी ये भी आ रही है कि 12 मिराज और 2000 जेट्स इसमें इस ऑपरेशन के पार्ट थे, जिसमें 1000 से ज़्यादा 1000 केजी के बॉम्ब्स टेरर कैंप्स के ऊपर डाले गए। अगर 12 मिराज हमने इस प्रकार से इस्तेमाल किए हुए हैं तो ये दिखाता है कि हमने काफ़ी स्ट्रेंथ के अंदर इस प्रकार का हमला किया था, जिसे हमें पाकिस्तान के कैंप्स बर्बाद करने में काफ़ी हद तक सफलता मिली होगी। और ये भी दिखाता है कि पाकिस्तान जो हमेशा थ्रेट देता है कि हम एक न्यूक्लियर पावर स्टेट है, अगर आप कुछ भी करेंगे तो हम न्यूक्लियर बॉम्ब का इस्तेमाल करेंगे। तो इनको ये समझना चाहिए, आपके पास न्यूक्लियर बॉम्ब हो या ना हो, अगर आप हमारे के ऊपर हमला करते हैं तो हमारे पास भी राइट है आपको स्ट्राइक करने का, जो हमने दर्शाया हुआ है। आज 40 से 50 इस प्रकार के दहशतवादी ट्रेनिंग कैंप पाकिस्तान में लोकेटेड है। तो आशा करते हैं कि इसी प्रकार से हमले बाकी दहशतवादी कैंप के ऊपर भी किए जाएंगे। और हमने एक और हमारा अच्छा वेपन सिस्टम यूज़ किया है पाकिस्तान के साथ दहशतवाद को फाइट करने के लिए। इसके लिए हम हमारी सेना को, एयरफोर्स को और पॉलिटिकल विल को हमने कॉम्प्लीमेंट करना चाहिए। As per sources, I have sources about 12 Mirage 2000 jets took part in the operation that dropped 1000 kg bombs on terror camps across LAC. मिराज ये ऐसे वेपन सिस्टम है कि जो इस प्रकार के बॉम्ब डालने के में काफ़ी कामयाब है। तो हमने हमारे एक अच्छे एयरक्राफ्ट यूज़ किए हैं। इसके बाद हमारे पास और सुखोई नाम के भी विमान हैं जो ज़्यादा अत्याधुनिक है। तो अभी पाकिस्तान को बता सकते हैं कि देखिए, हमने हमारी विल पावर देखी है, अभी देखते हैं आप और क्या कर सकते हैं, ज़रूरत पड़ी तो हम और ज़्यादा ताकत का इस्तेमाल कर सकते हैं। हो IAF सोर्सेसच्या अकॉर्डिंग जवळपास 12 मिराज आणि 2000 जेट्सचा वापर करून 1000 केजी बॉम्ब्स अक्रॉस द बॉर्डर LOCवर एक टेरर कॅम्पवर पाकिस्तानमध्ये हमला करण्यात आला आहे, ज्यामध्ये जवळपास जो टेरर कॅम्प होता तो कम्प्लिटली डिस्ट्रॉय करण्यात आला आहे भारतीय सेनेकडून। भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी आणि एकाच वेळा 12 मिराज विमानांनी पाकिस्तानच्या आत जाऊन जे वेगवेगळे दहशतवादी कॅम्प्स आहेत त्याच्यावरती हल्ला केलेला आहे आणि त्याच्यावरती 1000 केजीचे बॉम्ब टाकलेले आहेत, ज्यामुळे दहशतवाद्यांना बऱ्यापैकी नुकसान झालं असावं अशी माहिती आहे। एक्झॅक्टली किती दहशतवादी मारले गेले, किती पळून गेले हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळूनच जाईल। परंतु हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तान विरुद्धच्या दहशतवादी लढाईमध्ये आपण पहिल्या वेळा आपला एअरफोर्स म्हणजे हवाई दलाचा वापर केलेला आहे। पाकिस्तान नेहमीच फुशारका मारत होता आणि आपल्याकडे असलेले अनेक उंटावरचे विद्वान असे सांगायचे की पाकिस्तानशी लढाई करू नका, कारण त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, आपण जर त्यांच्या विरुद्ध लढाई केली तर ते न्यूक्लिअर बॉम्बचा वापर करतील। मी अनेक वेळा म्हटलं होतं की आपल्याकडे जेवढी असलेली ताकद आहे त्याचा पूर्ण वापर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद ला बर्बाद करण्याकरता आपण इस्तेमाल करायला पाहिजे। जो आपण केलेला आहे त्याकरता हवाई दलाला कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, आर्म फोर्सेसना कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, पॉलिटिकल लीडरशिपला कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे की आपण हे दाखवून दिलं की आमच्याकडे जी शस्त्र आहे ही केवळ शोभेकरता शस्त्र नाही, आम्ही यांचा वापर पाकिस्तानच्या विरुद्ध करू शकतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो रिस्पॉन्स आलेला आहे पाकिस्तानी आर्म फोर्सेसकडून, तो हे म्हणतो आहे की आम्ही ही विमानं आत आली होती पण आम्ही पटकन हवेमध्ये गेलो, त्यामुळे ती उडून परत गेली। अर्थातच
ते हे मान्य करायला तयार नाही आहेत की त्यांच्यावरती हवाई हमला झाला. कारण जर हवाई हमला झाला असेल तर त्यांनासुद्धा त्याकरता प्रत्युत्तर द्यावं लागेल. त्याकरता तेवढी त्यांची प्रत्युत्तर द्यायची हिंमत नाही आणि क्षमता पण नाही. म्हणून ते पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतील की आमचं नुकसान फार कमी झालं आणि त्याच्यात काहीच आमचं नुकसान झालं नाही. परंतु एवढं मात्र सत्य आहे की आपण काय करू शकतो, आपली विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे हे आपण दाखवून दिलं. आणि आत्ताच नाही तर यापुढे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे हल्ले करून पुलवामाच्या हल्ल्याचा बदला घ्यावाच लागेल. याकरता इंडियन एअरफोर्स आणि आर्म फोर्सेसचं पुन्हा एकदा अभिनंदन. English, will do it in detail. Sir, 12 Mirage and 2,000 jets took part in that operation that has dropped 1,000 kg of bombs across LOC, and it has completely destroyed. How much damage that could have done? Mirage is a fairly modern aircraft, and these 1,000 kg bombs are quite powerful bombs. It means that there are 1,000 kg of explosive in that bomb, and these are all guided bombs, meaning that if a target's location is known as per the GPS, then it can hit it very accurately. So to that extent, if the intelligence was correct, then the camp would have been flattened, and anybody who's inside would have been caught napping and would have been killed. Because if you attack at night time, then obviously people who are there would be sleeping and they would not get a chance to run away. And when the Air Force attack takes place, the reaction is available to the enemy is so slow that unless the Air Force getting into the space is detected immediately, then only countermeasures can be taken. So I take it that the success on ground would have been very good. And if the information of the target. आणि आपल्या सोबत कर्नल अभय पटवर्धन आहेत. पटवर्धन सर, आपण बघतोय की पुलवामा हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकनं भारतानं घेतलाय. काय सांगाल या सगळ्याबद्दल? जर हा बदला त्यांनी घेतला असेल तर हे चांगलंच आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. पण मला हे शक्य वाटत नाही, कारण ज्या बातम्या येतात आहेत त्याच्याप्रमाणे पाकिस्तानच्या जो म्हणतो आहे की 12 मिराज विमानांद्वारे एअर स्ट्राईक झालेला आहे आणि तोही बालाकोटमध्ये झाला आहे. ज्या लोकांनी त्या एरियामध्ये सर्व्हिस केलेली आहे, माझ्यासारख्या लोकांनी, त्यांना माहिती आहे की मुझफ्फराबाद बालाकोट हा जो इलाका आहे तो श्रीनगर तंगधारच्या कडनं अप्रोच होतो. त्याला मध्ये नदी येते आणि नदीच्या पार तो इलाका आहे मुझफ्फराबादचा, आणि त्याच्या पलीकडे बालाकोटचा इलाका आहे. त्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या सगळ्या नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट तशा चालतात आणि त्यांच्या दऱ्यांमध्ये या दहशतवाद्यांचे तळ असतात. त्यांचे तळ कधीच म्हणजे पर्वतांच्या शिखरांवर किंवा पर्वतांच्या वर नसतात, त्या दऱ्यांमध्ये असतात. आता 12 विमानं इतक्या अंदरमध्ये जाणं, 25-30 किलोमीटरमध्ये जाणं हे फार कठीण आहे. कारण तिथे नेहमीच 24 तास आम्ही सुद्धा चौकशी ठेवतो. तिथे लोक असतात. पूर्ण बॉर्डर ती मॅन केलेली आहे, कुपवाडापासनं ते तंगधारपर्यंत आणि त्याच्या पलीकडे. त्याच्यामुळे कुठलाही जर असा इतके विमानं एकदम आले, 12 विमानं, अगदी 2-2 विमानं जरी त्यांनी 6 सॉर्टीज केल्या तरीसुद्धा ते शक्य नाही आहे. माझा असा अंदाज आहे की पाकिस्तान हा चोराच्या उलट्या बोंबा मारतो आहे. आणि जे काल मी सांगितलं या चॅनेलवर की जी इस्लामिक कॉन्फरन्स होते आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये सुषमा स्वराज जातात आहे. त्यांच्याकरता आधी त्यांनी काल इम्रान खानने म्हटलं की आम्हाला एक संधी द्या, आणि आज त्यांनी सांगितलं की रात्री 3 वाजता हल्ला झाला. तर हे जवळपास अशक्य आहे असं माझं मत आहे. जर झालं असेल तर चांगलंच आहे, पण 1 टनाचा जवळपास म्हणजे एका विमानाने 100 किलोचे बॉम्ब टाकल्याचं ते सांगतात आहेत. आणि असं जर झालं असेल तर म्हणजे मला तरी ते शक्य वाटत नाही. अभय सर, या सगळ्यामध्ये पाकिस्ताननंच हा दावा केलेला आहे की भारतानं अशा प्रकारे कारवाई केलेली आहे, आणि बालाकोटमध्ये आपल्याला पण अधिकृत माहिती मिळते की बालाकोटमध्ये भारतानं अशा प्रकारे बॉम्ब टाकलेले आहेत. त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? बालाकोटमध्ये जर टाकले असतील तर फारच आनंदाची गोष्ट आहे. जसं मी सांगितलं की आपण पुलवामाचा बदला घेतलेला आहे, पण जैशचे जे तिथे हल्ले म्हणजे तळ होते
ते तर त्यांनी समोरनं मागे नेलेले आहेत. आता किती मागे नेलेले आहेत याची कल्पना नाही आहे. कारण जेव्हा पुलवामाचा हल्ला झाला त्याच्यानंतर पाकिस्तानच्या मीडियामध्ये जे काही चाललं होतं त्याच्यामुळे त्यांना ही कल्पना होतीच की आपण त्यांच्यावर हल्ला करणार आहोत. फक्त कुठल्या प्रकारे हल्ला करणार हा एक प्रकार होता. जर असं झालं असेल तर खूपच चांगलं आहे, पण एक संरक्षण विश्लेषक म्हणून मला हे शक्य वाटत नाही. कारण मिराज हे स्टँड ऑफ एअरक्राफ्टनी जरी फायर केलं असतील आहे तर बॉम्ब असे स्टँड ऑफ फायर होत नाहीत. त्यांना वरनं खाली टाकावं लागतं. मिसाईल्स हे स्टँड ऑफ फायर होतात आणि मिसाईल जर स्टँड ऑफ फायर करायचे तर ते दरीमध्ये जात नाही, ते पर्वतांच्या शिखरावर जातात. जसं आपण कारगिलमध्ये त्यांचे वरचे बंकर सगळे उद्ध्वस्त केले होते. त्याच्यामुळे मला तरी हे शक्य वाटत नाही. झालं असेल तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. अभय सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं 1000 किलोचा बॉम्ब टाकल्याची सुद्धा माहिती मिळते. 1000 किलोच्या बॉम्बची तीव्रता किती असते आणि त्याचा वापर दहशतवाद्यांचे जे बालाकोट मधल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जे अड्डे आहेत, बालाकोटमध्ये त्याचा विस्तार कितीपर्यंत होऊ शकतोय? बालाकोट हा एक छोटासा कसबा आहे. म्हणजे साधारण आपल्याकडे जशी लहान लहानशी गावं असतात 10 ते 12,000 लोकसंख्येची, तशा प्रकारे बालाकोट हे एक तिथे लहानसं शहर आहे. त्याच्या तिथे खाली जर त्यांनी केलं असेल, बालाकोट हे वर आहे आणि जर खाली त्यांच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये असेल आहे तर बालाकोटमध्ये सुद्धा त्यांचा काही ना काही असर झालेला असणार. पण बालाकोट हे सीमेपासून साधारण 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याच्या आतमध्ये जाऊन, इतक्या आतमध्ये जाऊन करणं जरी 1000 किलोग्राम का बॉम्ब्स इन्होंने वहां पर गिराए हैं, तो आप सोच सकते हैं कितनी बड़ी तादाद में यहाँ पर डिस्ट्रॉय किया होगा इन्होंने और कितनी ज़्यादा तबाही की होगी. पूरे जैश ए मोहम्मद के कैंप्स इन्होंने डिस्ट्रॉय कर दिए और ये लोग वापस आ गए. ये बहुत बड़ी अचीवमेंट है, लेकिन ये सिर्फ शुरुआत है. पाकिस्तान ये तैयार होना चाहिए क्योंकि हम अब बड़े पैमाने पर आएंगे और हम हर एक खून का बदला जरूर लेंगे. पाकिस्तान अपनी तरफ से कुछ भी स्टेटमेंट्स करे कि इन्होंने छोटी छोटी चीजें गिराई हैं, लेकिन वाकई में जो हकीकत है वो ये है कि हमने टेरर कैंप्स जो पाक व्याप्त कश्मीर में हैं उनके ऊपर हेवी बम्बार्डमेंट किया है. आप सोचिए 12 मिराज 2000 विमान, ये यहाँ पर जाना, मल्टी रोल एयरक्राफ्ट है ये वहां पर जाना, बम गिराना और वापस आना, ये कितना बड़ा धमाका किया होगा पाक व्याप्त कश्मीर में. पाकिस्तान, आप सतर्क रहिए. आपण बघतोय अभय सर, तुम्ही एवढी सगळी चांगली माहिती दिलीत आणि विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सोबत कर्नल अभय पटवर्धन सुद्धा होते, ज्यांनी या सगळ्या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे. कशा पद्धतीने भारतानं हल्ला केला असू शकतोय ही माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. पण भारतानं खरंच आपण बघितलं तर सगळ्या जशास तसं उत्तर पाकिस्तानला दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संरक्षण तज्ञ पीके सहगल यांनी काय मत नोंदवले बघूयात. हमारा राइट ऑफ सेल्फ डिफेंस एक्सरसाइज किया है. प्रधानमंत्री ने साफ तौर पे कहा था पुलवामा के बाद में पाकिस्तान ने बहुत बड़ी गलती की है और उसकी कीमत उसको चुकानी पड़ेगी. सारे देश को उम्मीद थी कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री कुछ ना कुछ करेंगे और वास्तव में उन्होंने दिखा दिया कि उनका जो 56 इंच का सीना है उनमें उससे भी बहुत ज़्यादा. उन्होंने कहा था जितना दुख आपको है उससे ज़्यादा दुख मुझे भी है. तो ये 12 विमानों ने सक्सेसफुल स्ट्राइक करने के बाद में 12 के 12 वापस आ गए. वंस अगेन साफ तौर पे दर्शाता है कि हिंदुस्तान बहुत काबिल है. जब पहले हमने सर्जिकल स्ट्राइक की थी हमने एक लॉस भी नहीं हुआ था. अभी भी 12 के 12 हवाई जहाज वापस आ गए, जबकि पाकिस्तान फुल वॉर अलर्ट पर था. लेकिन पाकिस्तान अभी से ही डिनाइल मोड में चला गया. वो बोलते हैं कि 12 हवाई जहाज जो हिंदुस्तान के आए, हमने अपने जहाज़ों को स्क्रैम्बल किया और हिंदुस्तान के हवाई जहाज जो हैं अपना वेपन जो हैं प्रीमेच्योरली रिलीज करके भाग गए वापस. ये साफ तौर पे दर्शाता है कि पाकिस्तान को साफ तौर पे बता दिया कि ज़ीरो टॉलरेंस है. अगर इस माफी की कार्रवाई करेगा पाकिस्तान तो हम उसको उसके देश में घुस के और बुरी तरीके से मारेंगे. सर्जिकल स्ट्राइक के समय भी हमने उसको दिखाया कि हम उसके देश के अंदर घुस के, उसके घर में घुस के उसको बर्बाद कर सकते हैं. अभी फिर हमने उसको दोबारा दर्शाया कि हिंदुस्तान में हर प्रकार की क्षमता है, हर प्रकार की ताकत है. इसके बावजूद कि पाकिस्तान के आर्मी चीफ और एयर चीफ तकरीबन 2 दिन पहले ही पूरा टैप किया था और कहते हैं हर प्रकार से हम सुरक्षित हैं. हिंदुस्तान ने दर्शा दिया कि आपका ये झूठा अनुमान है कि आप सुरक्षित हैं. हिंदुस्तान बड़ा पावरफुल है, इसके साथ पंगा मत लेना. अगर पंगा लोगे तो इसकी सजा आपको बहुत ज़बरदस्त मिलेगी. मिराज इज़ अ वेरी वेरी
superb aircraft, 12 aircraft carrying 1,000 kg bombs must have devastated that entire area in totality. However, Pakistan has gone into a denial mode that Jaish-e camps, terrorist camps, must have been completely obliterated. I have no doubts on that. I am very sure that sooner than later the damage assessment report will also be released, because one or two aircraft take photographs to indicate what is the quantum of damage that has been done. And once we release the damage assessment reports, Pakistan's conviction or statements that Indians withdrew after they scrambled their jets would be proven wrong. And we will be able to convince the world that India has done the needful. Those terrorist training camps would have completely been obliterated. I have no doubts on that. And everything that is there, whether in terms of infrastructure or human beings or any weapon systems, etc., would have been completely destroyed.